उनेगाव जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप सतत गरजू मुलांच्या शिक्षणासाठी रोहन साळवींच्या पुढाकाराचं चोहीकडून होतंय कौतुक। माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रोहन अशोक साळवी स्वतः अत्यंत प्रतिकूल आणि गरिबीच्या परिस्थितीला सामोरं जात आपलं ग्रॅज्युएशन त्यांनी पूर्ण केलं। गरिबीत शिक्षण घेताना नेमके कोणत्या अडचणी येतात, किती कष्ट करावे लागतात आणि साधनांअभावी मुलांची कशी कोंडी होते याचा रोहन साळवी यांना स्वतःला जाणीव असल्यानं रोहन साळवी यांनी शिक्षण क्षेत्रात पुढाकार घेत सरळ हाताने विद्यार्थ्यांना मदत करण्याचा खंबीर निश्चय केला। गरजू आणि होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं या हेतून बहुजन वंचित आघाडीचे माणगाव तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रोहन अशोक साळवी यांच्या वतीनं आज सकाळी 11च्या सुमारास उनेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं मोफत वाटप करण्यात आलंय। रोहन साळवी व त्यांचे सहकारी मित्रमंडळी सातत्याने वेगवेगळ्या जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या आणि शाळांच्या अडचणी जाणून घेत आहेत आणि त्या शाळेत रोहन साळवी आवश्यक ती मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत। उनेगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील विजेच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी शाळेतील इन्व्हर्टर बॅटरी खराब झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानं इन्व्हर्टर करता लागणारी बॅटरी देखील देण्याचं त्यांनी जाहीर केलं। त्यांच्या या घोषणेमुळे शिक्षक आणि पालकांनी त्यांचे विशेष आभार मानलेत। रोहन साळवी यांच्या या निरंतर सामाजिक कार्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळतोय। त्यांच्या या संवेदनशील उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। उनेगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या वेळी रोहन अशोक साळवींसह त्यांचे सहकारी मित्रमंडळ स्वप्नील साळवी आणि अनेक कृषी पुरस्कार प्राप्त रोहन वसंत साळवी, पुरार उपसरपंच धीरज पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव सत्वे, उपाध्यक्ष मंगेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्या स्मरणिका जुमारे, कविता चिरफळे, सानिका सत्वे, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती शशिकांत हाटे, पालक सुरेभान शिरसाट, मुकेश भोसतेकर, अमोल हंगे, संगीता शिगवण तसेच विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते। उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड। शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा जो माझा हेतू आहे तो हेतू निश्चित पद्धतीने प्रामाणिक आहे, जेणेकरून शिक्षणाची किंमत काय असते ही किंमत मला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे। आणि हे शैक्षणिक वाटप करत असताना प्रत्येक शाळेमध्ये जेव्हा मी शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो तर शाळेतील प्रत्येक शिक्षक जो आहे तो माझा आभार व्यक्त करत असतो, परंतु माझं प्रत्येक शिक्षकाला सांगणं कर्तव्य आहे की माझा आभार न मानता, कारण की आभारामधून काढला की भार राहतो, तो भार माझ्यावरती देऊ नका। कारण की शैक्षणिक साहित्य वाटप करणे ही मी माझी नैतिक जबाबदारी समजतो आणि ही जबाबदारी प्रत्येक समाजामधल्या व्यक्तीने पार पाडली पाहिजे असं मी गृहीत धरतो। आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना आज उनेगाव या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळा उनेगाव या शाळेमध्ये मी आल्याच्या नंतर जे शाळेचा जो परिसर आहे तो पाहिल्याच्या नंतर अतिशय माझ्या मनाला समाधान व्यक्त झालं, समाधान वाटलं की उनेगावसारखी शाळा ही प्रत्येक गावामध्ये शाळा असली पाहिजे आणि ह्या उनेगाव शाळेचं प्रत्येक उदाहरण मी प्रत्येक गावामध्ये देईन आणि अशीच शाळा प्रत्येक गावामध्ये बनेल। कारण की ह्या शाळेमध्ये असणारे शिक्षक आणि शिक्षकांनी माझं जे मन जिंकलं, हे शाळेचा सर्व परिसर दाखवला आणि शाळा कशी असावी या दृष्टिकोनातून मी आज रायगड जिल्ह्यामधली शाळा अशी असू शकते या उनेगावच्या शाळेला पाहून माझं खूप समाधान झालेलं आहे आणि हे कार्य मी नेहमीच करत राहील। आज रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळा उनेगाव या ठिकाणी सन्माननीय रोहनजी साळवी यांच्या माध्यमातून वह्यांचं वाटप होत आहे। रायगड जिल्हा परिषद शाळा उनेगाव शाळा ही अतिशय नावाजलेली शाळा आहे। या शाळेतले विद्यार्थी जिल्हाभर नावाजलेले आहेत। स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, मंथन परीक्षा असेल, या तीनही परीक्षेमध्ये कायमस्वरूपी टॉप नंबर 1ला राहणारी ही शाळा आहे। याच्या पाठीमागं शाळा व्यवस्थापन समिती असेल, पालक असतील, विद्यार्थी असतील आणि रोहनजी साळवी यांच्यासारखे जे दानशूर व्यक्तिमत्व या पंचकृषीमध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून या शाळेचा विकास आज खऱ्या अर्थाने होतो आहे। अनेक दानशूर पालक, अनेक दानशूर व्यक्ती या शाळेला मदत करत आहेत, त्यांच्या माध्यमातूनच आज शाळा ही विकसित होत आहे। जिल्हा परिषदेची शाळा एकटा शिक्षक कुणीच तयार करू शकत नाही किंवा ती उच्च स्तरावर नेऊ शकत नाही। त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि रोहनजी साळवी यांच्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वाचीच गरज असते, तरच ती शाळा खऱ्या अर्थाने पुढे जात असते आणि या शाळेचे विद्यार्थीसुद्धा आपोआप उन्नतीमध्ये नेहमीच पुढे राहतील याची शाश्वती आणि खात्री वाटते।